वर्धमान महावीर यांनी जैन धर्माची स्थापना केली. उत्तर वैदिक कालखंडात सर्वत्र वैदिक धर्माने थोडे वेगळे रूप धारण केले होते. सनातन वैदिक धर्मातील चांगल्या गोष्टी हळूहळू लोप पावत चाललेल्या होत्या आणि त्याची जागा कट्टरवादाने घेतलेली होती. संस्कृतचा अतिरेक, कर्मकांड, यज्ञयाग या सर्वांचे प्राबल्य माजले होते. धार्मिक ग्रंथ संस्कृत भाषेत असल्यामुळे वैदिक तत्त्वज्ञान, मंत्र, तंत्र या गोष्टी इतर लोकांना समजत नव्हत्या. हे ग्रंथ फक्त ब्राह्मण वर्गापुरतेच मर्यादित असल्याने त्या ग्रंथांमध्ये असलेले ज्ञान, त्यातील मंत्रांचे शिक्षण या सर्व बाबतीत समाज वंचित होत गेला होता. यामुळे वैदिक धर्माविरोधात त्या काळच्या क्षत्रियांनी आपली वेगळी मते मांडायला सुरुवात केली. त्यातूनच हळूहळू एक ईश्वरवादाकडून मतांतर व्हायला सुरुवात झाली. यातूनच जैन तत्त्वज्ञान प्रस्थापित झाले. वर्धमान महावीर हे जैनांचे 24वे तीर्थंकर आहेत. त्याआधी जैन तत्त्वज्ञानाचे 23 तीर्थंकर होऊन गेले. जैन तत्त्वज्ञान प्रथम वैदिक कालखंडामध्ये प्रस्थापित करणारे पहिले तीर्थंकर ऋषभदेव हे होत. यांचा उल्लेख ऋग्वेदातही सापडतो. त्यांना आदिनाथ असेही म्हटले जाते. हा नास्तिकवादी तत्त्वज्ञान सांगणारा धर्मविचार आहे. वैदिक धर्मातील आत्मा, पुनर्जन्म, कर्म, मोक्ष, वर्ण यामध्ये विश्वास ठेवणारा हा धर्म आहे. मात्र त्यातील यज्ञयाग, जातीसंस्था तसेच ईश्वर ह्या संकल्पना त्यांनी मानल्या नाहीत. आदिनाथ म्हणजेच ऋषभनाथ यांनी वैदिक धर्मातील तत्त्वांविरोधात केलेले बंड त्या विचारसरणीतून आलेल्या पुढच्या 22 तीर्थंकरांनी पुढे नेले. 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांनी त्यामध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह ही 4 तत्त्वे सांगितली. या 4 तत्त्वांमध्ये जैन धर्माचा विचार सामावलेला आहे. महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते आणि त्यांनी या 4 तत्त्वात आणखी एका तत्त्वाची भर घातली. ते तत्त्व म्हणजे ब्रह्मचर्य तत्त्व होय. महावीरांनी या धर्माला एक संघटित रूप देऊन त्याचा प्रचार प्रसार केला. म्हणूनच त्यांना जैन धर्माचे संस्थापक म्हणतात. भगवान महावीरांचा जन्म इसवी पूर्व 540 झाला. त्यांचे वडील सिद्धार्थ हे क्षत्रिय होते. वैशाली साम्राज्यातील कुंडल या गावचे ते ग्रामप्रमुख होते. त्यांच्या पत्नीचे नाव त्रिशाला असे होते. त्यांचे नाव वर्धमान असे ठेवले गेले. यशोदा ही त्यांची पत्नी होती. त्यांना प्रियदर्शनी नावाची मुलगीसुद्धा होती. वयाच्या 30व्या वर्षी ते घरातून बाहेर पडले आणि 12 वर्षे सतत एका वस्त्रानिशी सत्याचा शोध घेण्यासाठी भटकत राहिले. असे भटकत असतानाच बिहार प्रांतात साल वृक्षाच्या खाली जांभिक गावात त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. तेव्हा त्यांना कैवल्य ही उपाधी मिळाली. पुढे जीन, अहर्त, निर्बंध आणि महावीर अशा उपाध्या त्यांना मिळत गेल्या. यापैकी जीन म्हणजे इंद्रियांवर विजय मिळवणारा विजेता व अशा जीनाचे अनुयायी ते जैन असे त्या धर्माचे नामकरण झाले. अहर्त या उपाधीचा अर्थ आहे योगी, तर निर्बंध म्हणजेच कोणतेच बंधन शरीरावर न ठेवणारा. त्यांना महावीर असे म्हटले गेले कारण कठोर तप आणि कठोर परिश्रम करून विजय मिळवणारा तो महावीर असा त्याचा जैन तत्त्वज्ञानात अर्थ होतो. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध हे बंड होते. कर्मकांडांच्या अधीन होऊन, यज्ञयाग करून, देवतांना प्रसन्न करून घेऊन इच्छित फल प्राप्त करून देणारे ब्राह्मण, याविरुद्ध कर्मावर आधारित कष्टाला प्राधान्य देणारे श्रमण असा हा लढा होता. या जैन तत्त्वज्ञानानुसार आपले कर्म
शुद्ध ठेवा, त्यातूनच तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल, असा संदेश महावीरांनी दिला. मनुष्याच्या दुःखाचे कारण हे त्याचे कर्म असते. आपल्या कर्माने तो स्वतःच ईश्वर बनू शकतो, अशी ती विचारसरणी आहे. सुखाची त्रिसूत्री त्यांनी सांगितली, ती म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक आचरण हे होय. यापैकी सम्यक दर्शन म्हणजे सत्यावर विश्वास ठेवणे, सम्यक ज्ञान याचा अर्थ वास्तविक ज्ञान, आणि सम्यक आचरण याचा अर्थ सुखदुःखामध्ये मनुष्याने समान भावना ठेवणे, म्हणजेच गीतेत सांगितलेली स्थितप्रज्ञाची भूमिका होय. या त्रिसूत्रीच्या आधारे त्यांनी जैन तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार केला. इसवी सन पूर्व 540 त्यांचा जन्म झाला, तर 468 त्यांचे पावा नावाच्या गावात निर्वाण झाले. एकूण 72 वर्षांचा कालखंड त्यांनी जैन तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी खर्च केला. मनुष्याने आपले कर्म स्वच्छ ठेवण्यासाठी सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह या 4 तत्वांचा आपल्या आचरणात समावेश केला पाहिजे, हा त्यांचा पहिला संदेश आहे. या 4 तत्वानुसार सत्य म्हणजे खऱ्यावर ठेवलेला विश्वास, खोटे आचरण कधीही करायचे नाही, असा मार्ग स्वीकारायचा नाही. अहिंसा या शब्दाचा अर्थ कुणालाही शस्त्राने आणि शब्दाने सुद्धा दुखवावयाचे नाही. एवढेच नव्हे तर पृथ्वी, जल, वायू, वनस्पती यामध्ये पण सजीवता असते, त्यामुळे तेथेही कोणतेही अकर्म करायचे नाही. अस्तेय म्हणजे चोरी करायची नाही, तर अपरिग्रह याचा अर्थ धनाचा संचय करायचा नाही. अशा पद्धतीने आचरण करायचे. या तत्वांमध्ये महावीरांनी जे अधिकचे तत्व सांगितले ते म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य व्रताचे पालन करायचे म्हणजेच विकारांचे दमन करायचे, इंद्रियांवर विजय मिळवायचा आणि हे सर्व विषयांचा संकोच करायचा. यामुळे आचरणाच्या बाबतीत हा धर्म फार कठोर आहे. हे तत्त्वज्ञान जाती विभाजन मानत नाही. सर्व मनुष्याला मोक्षप्राप्तीचा अधिकार आहे, असे त्यांचे मत आहे. त्यासाठी कठोर परिश्रम करून, कठोर आचरणाने, कष्टाने ईश्वर तत्व प्राप्त करून घेण्याचे शिक्षण महावीरांनी सर्व लोकांना दिले. सर्वांना मोक्षाचा अधिकार आहे या विचाराचे प्रतिपादन केले. वैदिक धर्मातील जाती संस्थेच्या विरोधात केलेले हे बंड होते, त्यामुळे क्षत्रिय व वैश्य समाजात त्याचा जास्त प्रसार झाला. आजही शुद्ध विचार, कठोर आचार, दानशूरता वगैरे गुण जैन समाजात दिसतात. कालांतराने पुन्हा या विचारसरणीत थोडा मतभेद झाला आणि श्वेतांबर आणि दिगंबर असे 2 पंथ तयार झाले. तरी सत्य, अहिंसा तत्वाच्या आचरणाने जैन समाज आजही भारतात श्रेष्ठ गणला जातो आणि हाच महावीरांचा संदेश आहे.